आणि आता बातमी नाशिकमधून आहे। कर्नाटकच्या घाटात 400 कोटी असलेल्या कथित कंटेनरची लूट झाल्याचा दावा केला जातोय। नाशिकमधील संदीप पाटील यांच्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे। 400 कोटींची रोकड ठाण्यातील एका बिल्डरची आहे असं संदीप पाटलांचं म्हणणं आहे। तर बिल्डरच्या माणसांकडून मला मारहाण झाली असाही दावा संदीप पाटलांनी केलाय। शिवाय मारहाण झाल्यानंतर संदीप पाटलांनी नाशिक पोलिसात तक्रारही केली आहे। तर संदीप पाटील यांनीच कंटेनर लुटल्याचा आरोपींचा दावा आहे। कथित 400 कोटी रोकड असलेल्या कंटेनरच्या तपासासाठी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। माजी नाशिक ग्रामीणचे एसपी बाळासाहेब पाटील व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावून हे जेवढे काही गुन्हेगार आहे व त्यांना मॅनेज झालेले अधिकारी आहे या सर्वांवर कठोरातली कठोर कारवाई करावी व हा पैसा हा जो 400 करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे याची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय देण्यात यावा।